लग्नाच्या पहिल्या वाढदिवसापर्यंत सगळं सुरळीत होतं। लग्नाच्या वाढदिवसाला रोहित इथे पुण्यात काय करतोय? रोहित पुण्यात नाही हो, रोहित इथेच आहे। मी खोटं बोलते का? शैलेश भाऊजींचा फोन आला होता आता, त्यांनीच सांगितलं मला। अच्छा, आणि तू त्याच्यावर विश्वास ठेव? अरे सॉरी 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 थँक्यू कॅन्सल कॅन्सल करतो मी, काय जात नाही। रोहित नाही नको 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 नको, मला तुझी काळजी घ्यायची। 4-5 दिवसात तिथे जायचंय मला। येते 4-5 दिवसात जाणार आहेस? कॉन्ट्रॅक्ट मध्ये तसं आहे ना, मी काही करू शकत नाही का? मी काहीच करू शकत नाही। मी नाही जात। आई बाबा असते तर ते नसते। रोहित ऐक ना, हीच तर संधी आहे। आपण आई बाबांना ते आपलं तोंडही पाहिलं त्या आम्ही, आणि ज्या घरात माझ्या बायकोला किंमत नाही ना, त्या घरात मी पाऊलही ठेवणार नाही। कॅन्सल। रोहित ऐक ना, मी माझ्या माहेरी जाऊ का? म्हणजे तुला काय वाटतं? माहेरी जाणारस तू? म्हणजे मी नालायक आहे दाखवून द्यायचं का तुला सगळ्यांना? अरे आई काय म्हणे, कसं नाहीये तुला? रोहित अरे असं काही नाहीये, मला कळतंय तुला काय म्हणायचंय ते। आईला काय वाटेल मी कसं आहे? तू काळजी घेशील स्वतःची। मी हे सगळं आपल्यासाठी करतो, कळत नाही? रोहित ऐक ना, लवकर परत येशील ना? थँक्यू व्हेरी मच। मला आईकडे सोडून रोहित न्यूझीलंडला गेला। मला रोज फोन करायचा, आम्ही तासनतास गप्पा मारायचो। मग हळूहळू फोन कॉल्स बंद झाले, कारण बिलही जास्त यायचं आणि बऱ्याचदा रेंज सुद्धा नसायची। फोन जरी बंद झाला तरी त्याने मला एक छान सरप्राईज दिलं। आता तो मला बोलताना दिसायचा, आमच्यात व्हिडिओ चॅटिंग सुरू झालं। मी खूप खुश होते, पण एकदा असंच बोलून झाल्यानंतर केतन मला म्हणाला, रोहित अरे येणार आहे तू लवकर आता, मी आणि बाळ आम्ही दोघंही तुझी वाट बघतोय। हो ना बाळा? ए रोहित, मला ना तुला काहीतरी सांगायचंय। ताई ए ऐक ना, आपण नंतर बोलूया, बाय। ताई किती वेळा सांगितलं नको बोलूस रोहितशी एवढं। ताई तो तुला फक्त फसवतोय हे बघ, आणि परदेशात वगैरे तो गेलेलाच नाहीये किंवा परत आला। केतन अरे कसं शक्य आहे? आता इतका वेळ आम्ही बोलत होतो। ताई आज मी समतानगर मध्ये त्याला बघितलंय, एका मुलीबरोबर बाईक वरनं फिरत होता। त्याला तिकडेच अडवून तुझ्यासमोर उभा करणार होतो, पण माझ्याकडनं नाही झालं ते। एक मिनिट केतन, तुला ना रोहित कधीच आवडला नाही म्हणून ही असली खुसपट काढतोस। ताई तुझ्याच काळजीपोटी बोलतोय ना मी। प्लीज त्या रोहितवर इतका आंधळा विश्वास नको ठेवूस। काय प्रॉब्लेम आहे तुझा केतन? माझं सुख तुला बघवत नाहीये का? हे बघ, तू काहीही सांगतोस आणि आता तरी मला तुझ्याशी काहीही बोलायचं नाही। तू प्लीज जाय। तुला समजायचं ते समज। एक गोष्ट सांग, जेव्हा तुझे डोळे उघडतील ना तेव्हा हातातनं वेळ गेलेली असते। लॅपटॉपवर रोहित मला रोज दिसायचा, तिथले फोटो सुद्धा दाखवले होते त्याने। मग तो दादर मध्ये कसा असेल? आधी मला असं वाटलं की केतन हे सगळं मला मुद्दाम सांगतोय म्हणून, पण नंतर असं वाटलं की शैलेशचा जसा पुण्यात गैरसमज झाला तसा केतनचाही होऊ शकतो। पण नंतर मी जे काही पाहिलं त्यावर कोणीच विश्वास ठेवला नसता। क्षणापासून डोक्याला भुंगा लागला, काय करावं काही कळेना। मग ठरवलं तुझ्याकडे यायचं आणि तुला भेटायचं।
असं काय पाहिलंस तू? कधी येशील रे परत? ये ना आता लवकर. मी आणि बाळ दोघंही कंटाळलोय तुझी वाट बघून. मला तरी कुठे करमते तुमच्या दोघांशिवाय. आज ना बाळ खूप रुसलंय तुझ्यावर. किती समजूत घातली ना तरी ऐकायचंच नाही असं म्हणतोय. का? आज बाळराजे का रुसलेत बाबांवर? काय हवंय त्यांना? आज बाळाला बाळाचा बाबा हवाय. ते कौतुक झालं माहितीये आज आम्हा दोघांचं. आम्हाला छान सजवलं होतं. आमचे छान छान फोटो काढले. सगळे जण आली होती. एकटा बाबाच नव्हता. काय करू सांग. माझंही मन इथे रमत नाही. पण आपल्या फ्युचरसाठी, आपल्या भविष्यासाठी हे करणं गरजेचं आहे. आत्ताच मला कष्ट करायला हवेत की नाही? ऐकलंस बाळा बाबा काय म्हणतोय ते? आत्ता जरी दुरावा सहन करायला लागला ना तरी नंतर आपण कायम एकत्र असू. बरं बाळा तुला दिसतायत बाबा? रोहित अरे बाळाला सुद्धा तू दिसतोयस रे. कृपा मी तुझी अवस्था समजू शकतो. ते बघ काही असलं ना तरी तब्येतीची हेळसांड करायची नाही. कळलं का? आणि काळजी घे तुझी आणि आपल्या सोन्याची सुद्धा. हं? आता तू रडून मला निरोप देणार आहेस का? काय काय झालं ग शिल्पा? काही नाही. आपण नंतर बोलूया. म्हणजे तुला जेव्हा वेळ असेल तेव्हा. बाय. ओके बाय. टेक केअर. शिल्पा आता तूच सांग अस्मिता मी काय करू? आता तू स्वस्थ बसायचीस आणि बाळाची काळजी घ्यायचीस. रोहित कुठे हे शोधणं माझं काम आहे. बरं एक काम कर. माझ्या एका माणसाला तुझ्या घरी पाठव. रोहितचा आणि त्याच्या आई वडिलांचा फोटो पाठव. कारण रोहित जर भारतात असेल तर तो त्याच्या आई वडिलांना नक्कीच भेटत असणार. मला सांग त्याचे आई वडील कुठे राहतात? माहित नाही. काय? म्हणजे तू त्यांना कधीच भेटली नाहीयेस? नाही. हा म्हणजे रोहित म्हणाला होता एकदा की ते डोंबिवलीला असतात म्हणून. अस्मिता प्लीज तू आईला याबद्दल काही सांगू नकोस. नाही सांगणार. आणि आता तूही एक पथ्य पाळायचंस. रोहितवर अजिबात संशय व्यक्त करू नकोस. तू जसं बोलत होतीस तसंच बोलत राहा. जर तो इनोसेंट असेल तर त्याच्या भावना दुखावल्या जातील आणि जर नसेल तर सावध होईल.
अगं म्हणजे इतक्यातच काही सांगता येत नाही ना आपल्याला. आणखी नाही, तू जेव्हाही त्याच्याशी व्हिडिओ चॅटिंग करशील तेव्हा जमलं तर मोबाईलवर शूट करून ठेव. करशील ना? शिल्पा, हे बघ मस्त कॉफी करून आणली आहे बघ तुझ्यासाठी. आई अगं तू कशाला आणलीस? मी आले असते ना आतमध्ये घ्यायला. काय हे? अगं अशा अवघडलेल्या वेळीच कौतुक करून घ्यायचं असतं, लाड करून घ्यायचं असतं ताईकडनं. घे. आणि हो अगं, तुझ्या मजल्यावरच्या त्या पाठारे काकू भेटल्या होत्या मला. त्या सांगत होत्या की तुमच्या फ्लॅटचं मागच्या आठवड्यात रंगकाम आणि दुरुस्ती झाली म्हणून. रंगकाम? नाही. म्हणजे रोहित काही बोलला नाही तुला? ए आई, त्या पाठारे काकू आमच्याच फ्लॅट बद्दल बोलत होत्या ना? नाही, हे बघ तू ना रोहितला विचारच, आणि अगदी स्पष्ट विचार. नाही असं मुळमुळीत विचारू नकोस त्याला. त्याला म्हणा हे असं बाहेरच्या लोकांकडून आम्हाला कळणं योग्य आहे का? अगदी खडसावून विचार त्याला. मीच विचारलं असतं. शेवटी जावई आहे ना तो माझा. मला नाही विचारता येत एकदम. आई मी विचारते, पण प्लीज केतनला याबद्दल काही सांगू नकोस. तुला माहिती आहे ना केतनचं? मला माहितीये केतनचं मत त्याच्याबद्दल अजिबात चांगलं नाहीये. पहिल्यापासून राग करतो तो. तू जोपर्यंत मला काय ते सांगणार नाहीस ना तोपर्यंत मी कुणाला काहीही सांगणार नाही, कळलं? हा रोहित रमेश पाटकर. हा परदेशात असल्याचं सांगून मुंबईतच राहतोय असा त्याच्या बायकोला शिल्पाला संशय. आणि सगळ्यात महत्वाची गोष्ट म्हणजे शिल्पा गरोदर. आयुष्याच्या अशा नाजूक वळणावर स्वतःच्या नवऱ्याविषयीच असा विचार येणं थोडं विचित्र आहे, पण त्याला कारणही तसंच. म्हणजे रोहित परदेशात जाऊन 6 महिने लोटले, पण तरीही शिल्पाच्या नातेवाईकांनी आणि मित्रमंडळींनी रोहितला कुठे ना कुठे पाहिल्याचं सांगितलं. अर्थात या सगळ्या गोष्टींवरती शिल्पाचा विश्वास नाही, आणि अशा परिस्थितीत ती आपल्याकडे मदत मागायला आली. आता काहीही झालं तरी आपल्याला रोहितला शोधायला हवं, इथे नाहीतर परदेशात. पण मॅडम कदाचित त्याच्यासारखा दिसणारा दुसरा कोणीतरी मुंबई किंवा पुण्यामध्ये असू शकेल. नाही, ती शक्यताही नाकारता येत नाही, पण शोधायला तर हवंच. त्याशिवाय सापडणार कसं? मॅडम, आपण रोहितचा फोटो न्यूजपेपर किंवा टीव्हीवर दाखवला तर? नाही म्हणाली, आपल्याला तसं नाही करता. आपण जर का तसं केलं तर रोहित किंवा त्याच्यासारखा दिसणारा जो कोणी असेल तो सावध. बरोबर आहे तुझं. रोहितला शोधायचं आहे तर गुप्तपणे. महेश, राकेश, तुमचे सगळे सोर्सेस वापरा. सेट रोहितच्या जुन्या ऑफिसला जा आणि चौकशी. मनाली, तुला डोंबिवलीतल्या पाटकरांचं म्हणजेच रोहितच्या आई वडिलांचं घर शोधायचं. मी शिल्पाला भेटून येते. ओके? दाजी, रोहितला शोधणं कठीण जरी असलं तरी अशक्य नाही. शिल्पासाठी आणि तिच्या बाळासाठी तरी आपल्याला हे करावंच लागेल. आज काय झालंय राणे सरकारांना? अजिबात बोलण्याचा मूड दिसत नाही. नाही रे, असं काहीच नाही. मग कसं? ओके, मी तुला एक अशी गोष्ट सांगतो की ज्यामुळे तुझा मूड एकदम चेंज होईल. म्हणजे तुझं हसू तुझ्या गालावर परत येईल. काय? मी आपल्या दहिसरच्या फ्लॅटचं रिनोव्हेशन करून देईन, जेणेकरून तू आणि आपलं बाळ नव्या सजवलेल्या घरात गृहप्रवेश करू शकाल. काय? खरंच? पण मला काहीच सांगितलं नाहीस तू. सरप्राईज देणार होतो तुम्हाला मॅडम. मग म्हटलं मी इथे 7 समुद्रापलीकडे आणि तुम्ही तिथे एकट्या. मी सांगण्याच्या अगोदर कोणीतरी भलत्याच माणसाने तुम्हाला येऊन सांगायचं
आणि तुमच्या मनात संशयाची पाल चुकचुकायची, म्हणून मी सांगून टाकलं. शेवटी काय आहे, त्या फ्लॅटच्या मालकीण तुम्ही आहात. मालकीण काय म्हणतोस रे तू रोहित? हे बघ, त्या घरावर जितका माझा हक्क आहे ना तितकाच तुझाही आहे, आणि संशय वगैरे काही घेणार नाही मी तुझ्यावर. खरंच तुझे आणि तुझ्या आई बाबांचे खूप खूप उपकार आहेत ना आपल्यावर. उपकार नाही रे, आशीर्वाद म्हण. हे थोडं ना फिल्मी वाटेल, पण मी स्वतःला जाम भाग्यवान समजतो. मी स्वतःला भाग्यवान समजतो तेही तुझ्यामुळे, कारण मला असं सासर लाभलंय आणि तुझ्यासारखी एक गोड बायको मिळाली. हे बघ, काहीतरीच बोलू नकोस तू. इथे माझी काय अवस्था आहे ना ती माझी मला माहिती, तुला सांगून देखील कळायची नाही. तुझ्या आठवणीने जीव कासावीस होतो रे माझा. कधी एकदा तुला भेटते ना असं होतं. माझी अवस्था काही वेगळी नाही, एक एक दिवस मोजतोय. मलाही वाटतं की तुझ्या जवळ बाळाजवळ असावं मी, म्हणून इथे 12 तासाच्या ऐवजी 18 तास ट्रेनिंगसाठी घालवतोय. म्हणजे तू रोज घरी उशिरा येणार? मग मला वेळ कधी देणार तू? हे प्लीज 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 नाराज होऊ नकोस ना. हे बघ, कुठेतरी कॉम्प्रोमाइज करावं लागणार आहे की नाही आपल्याला. आता यापुढे मला रोज रोज नाही बोलता येणार तुझ्याशी. रोहित, तुझ्या इथे अंधार कसा रे? तू किती विसरळू झालीस ग. कितीदा सांगितलंय मी न्यूझीलंड मध्ये 7.5 तास पुढे होता. मी इंडियामध्ये जेव्हा दुपार होते ना तेव्हा आमच्याकडे रात्र झालेली असते. चल बाय, उद्या सकाळी ऑफिसमध्ये खूप इम्पॉर्टंट मीटिंग आहे. सो गुड नाईट. ओके बाय, गुड नाईट. आय लव्ह यू. सेम टू यू. ए रोहित, प्लीज हसत निरोप दे ना. आता पुढचे काही दिवस आपण एकमेकांना बघणार सुद्धा नाही आहोत, त्यामुळे तुझा हात चेहरा मला माझ्या मनात जपायचा आहे. प्लीज हस ना. हे बघ, नाहीतर आपलं बाळ सुद्धा रडेल. हा, हॅलो. हा स्मिता. हो हो, मी लगेच निघते. सगळं चॅटिंग शूट केलंय मी. अस्मिता, पण माझा रोहितवर विश्वास बसलाय. हे बघ, भेटल्यानंतर मी तुला सगळं काही सांगते. बर, ठेव फोन. अच्छा. शिल्पा, तू जे काही सांगतेस ते ठीक आहे, पण अजूनही तुझ्या बोलण्यात म्हणावा तसा आत्मविश्वास नाही दिसत आहे. माहिती नाही का अस्मिता, पण रोहितशी बोलल्यानंतर मला त्याची खात्री वाटते, आणि जर त्याच्याबद्दल कोणी संशय व्यक्त केला तर मनात नाही नाही त्या शंका येतात. म्हणूनच म्हणते, रोहित सारखी दिसणारी ही जी कोणी व्यक्ती आहे ती लवकरात लवकर सापडायला हवी. मग काय करायचं आता आपण? रोहित सारखी दिसणारी ही व्यक्ती शैलेशला पहिल्यांदा पुण्यात दिसली होती. दाजी, चला लवकरात लवकर पुणे गाठायला हवं. हा बोल म्हणाली. गुड, चला. काका, ऍक्च्युली खूप दिवस झाले सो रोहित घरी नाही आला, त्यामुळे आम्हाला वाटलं की तो इथे आला असेल. रोहित इथे राहत नाही आणि गेली 3-4 वर्ष त्यांचा आणि आमचा काहीही संबंध नाही. तुम्ही कोण? मी शिल्पाताईची मावस बहीण मनाली. कोण शिल्पा? अहो, असं काय करताय काका? शिल्पाताई तुमची सून, रोहितची बायको.
रोहितचं लग्न झाल्याचंही आम्हाला ठाऊक नाही. अहो पण ते काय म्हणतात ते तरी ऐकून घ्या ना. काय म्हणणार? मुलीकडची माणसं आहेत. रोहितचे गुण एव्हाना लक्षात आले असतील त्यांच्या. तुम्ही इथे जर जाब विचारायला आत्ता आला असलात ना तर आत्ता निघायचं बरं का इथून. हो, तुमच्या कुठल्याही प्रश्नांची उत्तरं द्यायला आम्ही बांधलेले नाहीत. रोहित तुमचा मुलगा असूनही तुम्ही असं बोलताय. मग शिल्पाताईने काय करायचं? अहो प्रेग्नेंट आहे ती आता. रोहितची बायको प्रेग्नंट आहे? अहो पण त्याचं लग्न झालेलं आम्हाला कोणी कळवलं नाही आणि नातवंड वगैरे तेही आम्हाला कोणी सांगितलं नाही. काय करायचंय माहीत होऊन त्याचं नाव मी तेव्हाच टाकलंय जेव्हा तो घर सोडून निघून गेला. प्रत्येक बाबतीत मनमानी. बापाचं कधी काय ऐकलंय का त्यानं? तू टिप गाळू नकोस आता. आज जा भाऊ तू आधी. आणि तुम्ही आता निघा. हे बघा, रोहितचा आणि आमचा आता काहीही संबंध नाही. तेव्हा परत परत इथे येऊ नका आणि आमच्या जीवनात जी काही शांती शिल्लक आहे ना त्यात ढवळाढवळ करू नका. निघा आता.